आपण अष्टमहासिद्धींचा विचार करतो तेव्हा त्यामध्ये एक अत्यंत गूढ आणि प्रभावशाली सिद्धी आहे, वशित्व सिद्धी. वशित्व म्हणजे अशी प्रभावशक्ती ज्यामुळे दबाव न आणता, भीती न निर्माण करता लोकांच्या मनाला, विचारांना आणि ऊर्जेला योग्य दिशेने प्रेरित करता येते. नेतृत्वाच्या जगात ही सिद्धी फार महत्त्वाची आहे, कारण नेता आदेश देऊन लोकांना चालवू शकतो, पण महान नेता फक्त आपल्या उपस्थितीने लोकांना प्रेरित करतो. वशित्व म्हणजे कुणाला गुलाम बनवणे नाही. वशित्व म्हणजे स्वतःचे व्यक्तिमत्व इतके तेजस्वी बनवणे की लोक स्वेच्छेने तुमच्या मागे यावेत. हेच आहे लीडरशिप प्रेझेन्स, वशित्व सिद्धीचा खरा अर्थ. वशित्व म्हणजे स्वतःवर नियंत्रण, शब्दांवर नियंत्रण, भावनांवर नियंत्रण, प्रतिक्रियेवर नियंत्रण, वातावरणावर प्रभाव, नात्यांमध्ये आकर्षण, निर्णयांमध्ये स्पष्टता. एक नेता आधी इतरांना नाही तर स्वतःला वश करतो. जो स्वतःचा स्वामी नाही तो इतरांचा मार्गदर्शक होऊ शकत नाही. आधुनिक नेतृत्वातील वशित्व सिद्धी. आजच्या काळात वशित्व सिद्धीचा अर्थ आहे फोर्स शिवाय इन्फ्लुएन्स. नेतृत्वात लोक तुमचा पदमान मानत नाहीत, ते तुमची ऊर्जा मानतात. ते पाहतात तुमची स्थिरता, तुमची वाणी, तुमचा आत्मविश्वास, तुमची दृष्टी, तुमची संवेदनशीलता, तुमचा स्वभाव. हीच तुमची वशित्व शक्ती असते. खऱ्या नेत्याची मोठी ताकद आहे लोकांना नियंत्रित करणे नाही तर त्यांना प्रेरित करणे. वशित्व आणि आत्मनेतृत्व. सर्वप्रथम तुम्हाला या 5 गोष्टींवर वश मिळवावा लागेल. मन सतत भटकते. अहंकार नाती तोडतो. क्रोध, राग निर्णय बिघडतो. भीती दृष्टी मर्यादित करते. अतिइच्छा स्वभाव कमकुवत करते. जो स्वतःला जिंकतो तोच लोकांचा विश्वास जिंकतो. वशित्व सिद्धी आणि संवाद कला. खरा नेता आपल्या वाणीने लोकांना जोडतो. तो कमी बोलतो पण खोल परिणाम निर्माण करतो, कारण त्याच्या शब्दांत असते स्पष्टता, करुणा, ठामपणा, आदर, सत्य. जेव्हा तुमच्या वाणीमध्ये संतुलन येते तेव्हा लोक तुमच्या शब्दांना महत्त्व देतात. हेच आधुनिक वशित्व आहे. नेतृत्वातील आकर्षण शक्ती. काही लोकांमध्ये नैसर्गिक आकर्षण असते. ते खोलीत येतात आणि वातावरण बदलते. हे बाह्य सौंदर्य नसते, हे येते अंतर्गत शांततेतून, ध्येयाच्या स्पष्टतेतून, आत्मविश्वासातून, प्रामाणिकतेतून. हेच आहे कॅरिझमॅटिक लीडरशिप. वशित्व आणि नियंत्रणातील फरक. वशित्व म्हणजे नियंत्रण नाही. नियंत्रण म्हणते माझं ऐका. वशित्व म्हणते मी असा बनेन की लोक स्वतः ऐकतील. नियंत्रण भीती निर्माण करते, वशित्व विश्वास निर्माण करते, आणि नेतृत्व नेहमी विश्वासावर चालते. लोकांना समजून घेणे म्हणजे वशित्व. नेत्याने समजले पाहिजे कोणाला सन्मान हवा आहे, कोणाला संधी हवी आहे, कोणाला सुरक्षितता हवी आहे, कोणाला मार्गदर्शन हवे आहे, कोणाला स्वातंत्र्य हवे आहे. जेव्हा तुम्ही व्यक्तीची अंतर्गत गरज समजता तेव्हा तुम्ही त्याच्या मनाशी जोडले जाता. हेच वशित्व आहे. ऊर्जा व्यवस्थापन म्हणजे वशित्व. नेत्याची ऊर्जा म्हणजे त्याचा प्रभाव. जर तुमच्यात ताण, राग, अस्थिरता, नकारात्मकता असेल तर लोक दूर जातील, पण जर तुमच्यात शांतता, संतुलन, स्पष्टता, विश्वास असेल तर लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. लीडरशिप तांत्रा मॉडेलमध्ये वशित्व. लीडरशिप तांत्रा मॉडेल सांगतो 4 स्तरांवर वशित्व विकसित करा. मनावर वशित्व, विचारांवर नियंत्रण, वाणीवर वशित्व, शब्दांची शक्ती, भावनांवर वशित्व, प्रतिक्रियेचे संतुलन, नात्यांवर वशित्व, विश्वासावर आधारित प्रभाव. हेच संपूर्ण नेतृत्व आहे. दैनंदिन सराव. आता प्रश्न आहे, ही सिद्धी रोजच्या जीवनात कशी आणायची? सकाळचा सराव. सकाळी 5 मिनिटे शांत बसा आणि म्हणा मी सर्वप्रथम स्वतःचा नेता आहे. नंतर 7 दीर्घ श्वास घ्या आणि अनुभवा माझे मन शांत आहे, माझी वाणी संतुलित आहे, माझी ऊर्जा स्थिर आहे, माझा प्रभाव सकारात्मक आहे. आरशाचा सराव. आरशात पाहून म्हणा मी नियंत्रण नाही प्रेरणा निवडतो. हे तुमच्या अवचेतन मनाला बदलते. मौनाचा सराव. दररोज 10 मिनिटे मौन पाळा, कारण जो मौन शिकतो तोच प्रभावी बोलतो. ऐकण्याचा सराव. दररोज एका व्यक्तीला पूर्णपणे ऐका, मध्ये अडथळा न आणता, न्याय न करता. हे गहिरे वशित्व तयार करते. कार्यस्थळी उपयोग. ऑफिसमध्ये वशित्व सिद्धीचा उपयोग. टीममध्ये आदेश नाही प्रेरणा, ग्राहकांमध्ये दबाव नाही विश्वास, कुटुंबात नियंत्रण नाही सन्मान, समाजात प्रदर्शन नाही स्वभाव. वशित्वाचा धोका. जर ही सिद्धी अहंकारात गेली तर माणूस मॅनिप्युलेटिव्ह बनतो. मग तो लोकांचा वापर करतो, भावनांशी खेळतो, शक्तीचा गैरवापर करतो. म्हणून वशित्वासोबत आवश्यक आहे धर्म, विवेक, नैतिकता. महान नेत्यांचे वशित्व. महान नेत्यांमध्ये ही शक्ती असते. ते ओरडत नाहीत पण लोक ऐकतात. ते जबरदस्ती करत नाहीत पण लोक साथ देतात, कारण त्यांची शक्ती पदात नसते, ती व्यक्तिमत्वात असते. लक्षात ठेवा, नेतृत्व म्हणजे लोकांना बदलणे नाही. नेतृत्व म्हणजे स्वतःला इतके विकसित करणे की तुमची उपस्थितीच परिवर्तन बनेल.
वशित्व सिद्धी हेच शिकवते. आधी स्वतःला वश करा, मग जग आपोआप तुमच्याशी जोडले जाईल. स्वतःला विचारा, मी लोकांना नियंत्रित करू इच्छितो की मी असे व्यक्तिमत्व घडवू इच्छितो ज्याला लोक स्वेच्छेने आदर देतील. हा प्रश्न ठरवेल तुम्ही फक्त व्यवस्थापक व्हाल की खरे नेता. कारण नेतृत्वाचा सर्वोच्च प्रकार आहे वशित्व नव्हे, आत्मवशित्व. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व घडतं, ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे. पुढील व्हिडिओत भेटू, तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.